अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगरपालिका क्षेत्रातील विविध प्रभागात गेल्या कित्येक वर्षापासून विकास कामं रखडलेली आहेत। नगरपालिकेमध्ये भाजप काँग्रेस यांची सत्ता असताना सुद्धा एकाही पुढाऱ्याला आपल्या प्रभागातील विकास कामं करण्यासाठी जाग आली नाही। आता निवडणूक तोंडावर असताना मात्र प्रभागातील रखडलेली विकास कामं करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडे धाव घेतली जाते। एवढंच नाही तर थेट आंदोलनाचा इशारा सुद्धा आता इच्छुक उमेदवारांकडून दिला जातोय। परंतु ज्या वेळेस हेच पुढारी सत्तेत होते तेव्हा यांना आपल्या प्रभागातील विकास कामं का करता आली नाही असं सुद्धा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला। मागील पंचवार्षिक मध्ये भाजपाची सत्ता दर्यापूर नगरपालिकेवर होती। विशेष म्हणजे भाजपाचा नगराध्यक्ष सुद्धा निवडून आलेला होता, परंतु तरी सुद्धा शहरातील विकास कामांकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय। तर दुसरीकडे दर्यापूर शहरातील अतिशय उच्चभ्रू नगर म्हणून मानल्या जाणाऱ्या सांगळूतकर नगरात सुद्धा दिग्गज नेते राहतात। याच नगरातून मागील पंचवार्षिक मध्ये भाजपाचा नगराध्यक्ष सुद्धा निवडून गेला। दोन्ही नगरसेवक सुद्धा भाजपाचे या नगरामधून निवडून आले, तरी मात्र या नगरातील विकास कामं मात्र शून्य आहेत। या नगरात जाण्यासाठी एकही मार्ग व्यवस्थित नाही। पावसाळ्यात तर या नगरातील रस्त्यांवर नदीचं स्वरूप पाहायला मिळतं। या रखडलेल्या रस्त्याचा विषय आजचा नसून गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे। आता 4 महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले। निवडणुकीसंदर्भात वारे पसरताच आता झोपलेल्या इच्छुक पुढाऱ्यांना जाग आली आहे। शहरातील रखडलेल्या रस्त्यांच्या कामासंदर्भात आता पुढाऱ्यांनी थेट प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा दिला। मात्र जेव्हा हेच पुढारी सत्तेत होते तेव्हा यांना रखडलेल्या कामांच्या संदर्भात विकास का करता आला नाही असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाला काम करण्यासाठी इशारा द्यावा व जनतेची मन जिंकून पुन्हा निवडणुकीत निवडून यावा असा प्रयत्न इच्छुक पुढाऱ्यांच्या वतीने केला जातोय। परंतु जनतेने सुद्धा आता अशा भूलथापा देणाऱ्या पुढाऱ्यांना पासून सावध राहून सुशिक्षित उमेदवार जो खरंच विकास कामं करण्यास कटिबद्ध असेल अशाच उमेदवाराला निवडून द्यावं, जेणेकरून विकास कामाला गती मिळेल। किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका।